नमस्कार. आज आपण निघालोय फलटण ते थेट रामोजी फिल्म सिटी. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. फलटण सोडले आणि आता गाडी सुसाट धावते पंढरपूरच्या दिशेने. बघा किती सुंदर नजारा आहे. प्रवासाची हीच तर खरी मजा असते. आता आम्ही पोहोचलोय विठुरायाच्या पंढरीत. मंदिरासमोरच्या या चौकात वारकऱ्यांचे हे सुंदर पुतळे पाहून मन प्रसन्न झालं. विठू माऊलीचं नाव घेत आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. विठुरायाचं दर्शन झालं, मन अगदी तृप्त झालं. काही आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या आणि पंढरपूरच्या गजबजलेल्या बाजारपेठेत फिरत फिरत आम्ही पुन्हा आमच्या गाडीकडे निघालो. प्रवासात पुढे जाताना आम्ही ओलांडली ही विशाल बोरी नदी आणि समोरच दिसली नळदुर्ग किल्ल्याची ही अभेद्य आणि भव्य तटबंदी. हे ऐतिहासिक दृश्य इतकं सुंदर होतं की तिथे थांबून एक आठवण म्हणून फोटो काढल्याशिवाय आम्हाला पुढे जाताच आलं नाही. प्रवासातील पुढचा थांबा म्हणजे उमरग्यातील प्रसिद्ध असं हॉटेल शौर्यवाडा. इथल्या मराठमोळ्या पाहुणचाराचा आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि इथल्या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. अखेर 8 तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आम्ही तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश केला. आजूबाजूला दिसणाऱ्या या चकाचक उंच इमारती, हायवे हेच सांगत आहे की आता रामोजी फिल्म सिटी खूप लांब राहिली नाही. रामोजी फिल्म सिटीच्या परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं. रूम मधून दिसणारा हा बाहेरचा विलोभनीय नजारा प्रवासाचा सगळा थकवा घालवणारा होता. सामान व्यवस्थित लावलं आणि आता आम्ही निघालोय हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये पोटपूजा करायला. फिल्म सिटीची सफर सुरू करण्यापूर्वी आम्ही घेतला हा भरपेट नाश्ता. सकाळची प्रसन्न वेळ, लहानग्यांची झोक्यावरची ही धम्माल सुरू असतानाच समोर आली हॉटेलची बस आणि आता सर्व प्रवाशांसह आमची स्वारी निघालीये थेट रामोजी फिल्म सिटीच्या दिशेने. सुमारे 2000 एकरमध्ये पसरलेली ही फिल्म सिटी केवळ शूटिंगसाठीच नाही तर पर्यटनासाठी देखील एक नंदनवन आहे. बसमधून शूटिंग करताना आजूबाजूचे हे सेट पाहून आपण स्वतःच एखाद्या सिनेमात आहोत की काय असा भास होतो. आमच्या या बस सफारीमध्ये सोबत आहेत हे आमचे गाईड, जे फिल्म सिटीचा प्रत्येक कोपरा न कोपरा उलगडून दाखवत आहेत. कोणत्या जागी कोणतं शूटिंग झालं आणि या भव्य सेट्स मागची गुपितं त्यांच्याकडून ऐकताना हा प्रवास अधिकच रंजक झाला. प्रवासाची मजा तेव्हाच वाढते जेव्हा आपल्याला योग्य माहिती मिळते. आमचे हे गाईड प्रत्येक फिल्म सेटचा इतिहास आणि तिथल्या शूटिंगचे रंजक किस्से सांगत आहेत. इथे तानाजीचं शूटिंग झालं, इथे बाहुबलीचं, अशा एकापेक्षा एक गोष्टी ऐकताना आम्ही अक्षरशः भारावून गेलो होतो. बघा, इथे प्रत्येक वळणावर एक नवी कथा दडलेली आहे. कधी तुम्हाला एखादं भव्य रेल्वे स्टेशन दिसेल तर कधी एखादा जुना राजवाडा. बाहुबलीपासून ते चेन्नई एक्सप्रेस पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांचं चित्रीकरण याच मातीत झालंय. चित्रपटामध्ये आपण जे भव्य तुरुंग पाहतो त्याचं दृश्य मी कॅमेऱ्यामध्ये टिपलं आणि तेवढ्यातच आमच्या बसचा स्टॉप आला. आता फक्त लांबून बघणं पुरे झालं. आता वेळ होती या फिल्मी दुनियेच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्यक्ष शिरून ते सौंदर्य जवळून अनुभवण्याची. बसमधून उतरलो आणि समोर पाहतो तर काय, साक्षात महाभारत आमच्या डोळ्यासमोर उभं होतं. तो भव्य राजवाडा आणि प्रवेशद्वाराची ती अवाढव्य रचना पाहून शब्दात वर्णन करणं कठीण होतं. इथल्या खांबावरील ती बारीक कलाकुसर आणि सभेमध्ये विराजमान झालेली महाभारतातील सर्व पात्र, असं वाटत होतं की काळ मागे सरकलाय आणि आपण थेट हस्तिनापूरच्या राजसभेमध्ये पोहोचलो आहोत. इतका भव्य आणि दिव्य सेट पाहून आमचे डोळे दिपून गेले. भारतीय संस्कृती आणि कलेचा हा अद्भुत आविष्कार पाहून मन खरोखर प्रसन्न झालं. महाभारताच्या भव्यतेनंतर आम्ही पोहोचलो थेट चेन्नई एक्सप्रेसच्या सेटवर. समोर तेच प्रसिद्ध रेल्वे स्टेशन आणि रेल्वेचा तो डबा पाहून शाहरुख खान आणि दीपिकाचे ते सुपरहिट सीन्स डोळ्यासमोर तरळू लागले. चित्रपटात जे स्टेशन आपण पाहतो ते प्रत्यक्षात इतकं हुबेहूब असेल असं वाटलं नव्हतं. आणि अखेर आम्ही तिथे पोहोचलो ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. भव्य दिव्य माहिष्मती साम्राज्य. बाहुबली चित्रपटाचा
हा अवाढव्य सेट पाहून असं वाटतंय की आपण खरोखरच त्या पडद्यावरच्या त्या महाकाय जगात प्रवेश केलाय. इथला प्रत्येक कोपरा, तो विशाल रथ आणि ते उंच पुतळे पाहून डोळे दिपून जातात. S.S. राजामौलींच्या कल्पनेतलं हे साम्राज्य प्रत्यक्ष अनुभवणं हा देखील वेगळाच थरार आहे. एवढा मोठा आणि ऐतिहासिक वाटणारा सेट बघितल्यानंतर फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरणार? आम्ही आमची हौस पूर्णपणे फेडून घेतली. प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या. चित्रपटात जेवढं भव्य दिव्य दिसतं त्यापेक्षाही कितीतरी पट मोठी ही किमया प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. बाहुबलीचा हा अनुभव आमच्या या सहलीतली सर्वात मोठी आठवण राहणार आहे. बाहुबलीचा सेट बघून झाल्यानंतर आता वेळ होती नॅशनल क्रश श्रीवल्ली आणि पुष्पाच्या दुनियेत शिरण्याची. आम्ही पोहोचलो पुष्पा 2 या चित्रपटामधील गाजलेल्या किसिक या गाण्याच्या सेटवरती. त्या भव्य पायऱ्या चढताना मिळणारा तो सुपरस्टार फील काही औरच होता. पण खरी धम्माल उडून दिली ती आमच्या या छोट्या पुष्पाने. सेटवर पाय ठेवताच त्याने आपला स्वॅग आणि डान्स असा काही दाखवला जणू काही हा सेटच त्याच्यासाठी बनलाय. हा क्षण आमच्यासाठी खरोखरच झुकेगा नहीं साला या मोमेंटचा ठरला. फिल्मी दुनियेची सफर करून झाल्यानंतर आम्ही वळालो थोड्या वेगळ्या थराराकडे. आम्ही पोहोचलो रामोजीच्या गेम अँड ॲडव्हेंचर या झोनमध्ये. इथे आल्यावर सर्वात आधी आम्ही धनुष्यबाण हातात घेतला आणि आमचं लक्ष साधलं. एकाग्रता आणि अचूक निशाणा. आर्चरीचा हा अनुभव खरोखरच जबरदस्त होता. पण खरी मजा तर पुढेच होती. आर्चरीनंतर आम्ही वळालो बॉक्सिंग रिंगकडे. एकमेकांसोबत बॉक्सिंग खेळताना झालेली ती धम्माल आणि तो जोश, प्रत्येक पंच सोबत आमचा उत्साह वाढत होता. इथे येऊन आम्ही फक्त खेळलोच नाही तर भरपूर हसलो आणि एन्जॉय देखील केला. भरपूर ॲडव्हेंचर आणि खेळानंतर आता आमची एनर्जी पुन्हा हाय झालीये. चला तर मग आता पाहूया पुढचं डेस्टिनेशन कोणतं आहे. लहानग्यांनी गाडीमध्ये बसून धमाल केल्यानंतर आम्ही निघालो अशा एका ठिकाणी जिथे घडते सिनेमाची खरी जादू. हॉलिवूड आणि बॉलिवूड या चित्रपटांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स कसे वापरले जातात हे जाणून घेण्यासाठी आम्ही एका खास स्टुडिओमध्ये आलो. समोर एक लेडी परफॉर्मर साधी ॲक्शन करत होती, पण पडद्यावर मात्र चित्र काहीसं वेगळंच होतं. VFXच्या ताकदीमुळे या साध्या हालचाली देखील एका भव्य बॅकग्राऊंडवरती अंगावर शहारे आणणाऱ्या ॲक्शन दृश्यामध्ये बदलल्या जात होत्या. अनलिमिटेड कल्पकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा हा मेळ पाहून आम्ही थक्क झालो. जे आपण पडद्यावर पाहतो त्यामागे किती मोठं डोकं आणि टेक्नॉलॉजी असते याचं हे थेट प्रात्यक्षिकच होतं. खरोखरच सिने जगतातील ही किमया अनुभवणं खूपच थ्रिलिंग होतं. VFXचा हा प्रवास पुढे सरकला आणि आम्ही पोहोचलो थेट लंडन ब्रिजवर. गंमत बघा ना, आम्ही उभे होतो एका साध्या स्टुडिओमध्ये, पण पडद्यावर मात्र आम्ही चक्क लंडनच्या ऐतिहासिक पुलावर असल्याचं भास होत होता. इथे फक्त उभं राहिलं तरी तंत्रज्ञानाची ही जादू आपल्याला 7 समुद्रापार घेऊन जाते आणि घर बसल्या किंवा स्टुडिओमध्ये राहून जग कसं फिरता येतं याचं हे एक उत्तम उदाहरण होतं. हा व्हर्च्युअल प्रवास खरोखरच थक्क करणारा होता. VFXची तांत्रिक किमया अनुभवल्यानंतर आम्ही जसे बाहेर पाऊल टाकलं तसं समोरचं दृश्य पाहून आम्ही थक्क झालो. डोळ्यासमोर होतं साक्षात लंडन शहर. म्हणजेच आम्ही पोहोचलो होतो लंडन स्ट्रीटच्या सेटवरती. इथल्या इमारतींची रचना आणि तो पाश्चात्य थाट पाहून आपण भारतात आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. हुबेहूब दिसणारे ते व्हिक्टोरियन स्टाईल वाडे, सुंदर रस्ते आणि तशात दिसणाऱ्या इथल्या खिडक्या, इथला प्रत्येक कोपरा इतका परफेक्ट आहे की अनेक बॉलिवूड गाण्यांचं चित्रीकरण इथे का होतं याचं उत्तर आम्हाला इथे मिळालं. पासपोर्ट व्हिसाशिवाय झालेली ही आमची परदेशवारी खरोखरच अविस्मरणीय होती. या इमारतींच्या गराड्यात फिरताना एक वेगळीच रॉयल फील येत होती. आम्ही इथे फक्त फिरलोच नाही तर या सुंदर बॅकग्राऊंडवर आमचे काही खास फोटोही टिपले.
रामोजी फिल्म सिटीमधलं हे लंडन खरोखरच मनाला भुरळ घालणारं आहे. लंडन सिटी फिरून आल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो एअरपोर्टच्या सेटवर. विमानाचा हा हुबेहूब सेट बघून आम्हाला असं वाटलं आता फक्त प्रवासासाठी बोर्डिंगच करायचे बाकी आहे. काय जबरदस्त कलाकुसर आहे ही. विमानतळाचा सेट पाहून आम्ही एका सुंदर पार्कमध्ये आलो आणि समोरचा हा नजारा पाहून थक्क झालो. या भव्य दिव्य नर्तिकांच्या मूर्ती आणि इथली सजावट मनाला मोहून टाकणारी आहे. कलेचा असा अप्रतिम नमुना फक्त रामोजी फिल्म सिटीमध्येच पाहायला मिळू शकतो. सेट्सची दुनिया फिरल्यानंतर आम्ही आलो या छोट्याशा थिएटरमध्ये, जिथे आम्हाला पाहायला मिळाली रामोजी फिल्म सिटीच्या निर्मितीची थरारक गाथा. एका माणसाचं स्वप्न इतकं भव्य दिव्य कसं असू शकतं हे इथं अनुभवता आलं. 0 ते जागतिक विक्रमापर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा होता. 1996 मध्ये सुरू झालेल्या या फिल्म सिटीने आजवर हजारो चित्रपटांना आपलं घर मिळवून दिले. पडद्यावरचे ते सुपरहिट चित्रपट प्रत्यक्षात याच मातीत घडलेत हे ऐकून अंगावर शहारा येतो. फिल्म सिटीचे फाउंडर रामोजीराव यांची दूरदृष्टी आणि त्यांची ही कलापंढरी पाहून खरोखरच नतमस्तक व्हायला होतं. पडद्यामागची ही मेहनत आणि जिद्द आमच्या या प्रवासातील सर्वात प्रेरणादायी भाग ठरली. थिएटरमधील प्रेरणादायी माहिती घेऊन आम्ही जसे बाहेर पडलो तसा कानावर पडला पाण्याचा मधुर आवाज. समोर पाहतो तर काय, एक भव्य आणि सुंदर कृत्रिम धबधबा आमचं स्वागत करत होता. फिल्म सिटीमध्ये निसर्गाची ही किमया पाहून मन अगदी प्रसन्न झालं. अशा सुंदर ठिकाणी फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरणार. पाण्याचे ते उडणारे तुषार आणि तो गारवा, आम्ही इथे मनसोक्त फोटो काढले आणि काही सुंदर आठवणी आमच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. हा धबधबा इतका नैसर्गिक वाटतो की आपण खरोखरच एखाद्या हिल स्टेशनवर आहोत असा भास होतो. धबधब्याच्या अगदी शेजारीच पसरली होती एक नयनरम्य बाग. मखमलीसारखं हिरवगार गवत आणि चहूबाजूंनी असलेली रंगबिरंगी फुलं पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं वाटत होतं. आणि या बागेतलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे हा छोटासा तलाव. या संथ पाण्यात पोहणारी ही गोंडस बदकं पाहून आमच्या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांचं ते निरागस खेळणं पाहण्यात आम्ही अगदी हरवून गेलो होतो. रामोजी फिल्म सिटी म्हणजे भव्य दिव्य सेट्स नाहीत, तर ही अशी शांत आणि सुंदर ठिकाणं सुद्धा आहेत जी तुमच्या प्रवासाचा थकवा क्षणात घालवतात. आजचा हा दिवस खरोखरच अविस्मरणीय ठरला. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आम्ही वळलो एका अशा प्रवासाकडे जिथे मनाला अथांग शांती मिळणार होती. आम्ही प्रवेश केला बुद्धांच्या गुहेत. बाहेरचा गजबजाट मागे सोडून जसे आम्ही आत एक पाऊल टाकलं तसा एक अनामिक शांततेचा अनुभव आम्हाला आला. गुहेच्या आत भगवान बुद्धांच्या विविध मुद्रांमधील अत्यंत देखण्या मूर्ती कोरलेल्या आहेत. ध्यानस्थ बसलेले बुद्ध, त्यांच्या चेहऱ्यावरचे ते स्मित आणि सात्विक भाव पाहून मन अगदी अंतर्मुख होऊन जातं. प्रकाशाचा खेळ आणि इथली शांतता आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. इथे फक्त मूर्तीच नाही तर बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे फोटो आणि कोरीव कामही पाहायला मिळतं. कलेचा असा उत्कृष्ट नमुना आणि त्यातून मिळणारा शांतीचा संदेश हे खरोखरच थक्क करणारं होतं. रामोजी फिल्म सिटीमध्ये इतकं शांत ठिकाण असेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. धावपळीच्या आयुष्यात मनाला उभारी देणारा हा क्षण आमच्यासाठी खूप मोलाचा ठरला. काही वेळ इथे शांत बसल्यावर असं जाणवलं की खरी शक्ती ही शांततेतच दडलेली असते. कलेच्या या लेण्यांमधून बाहेर पडताना आमचं मन पूर्णपणे प्रसन्न झालं होतं. मनाला शांतता मिळाल्यानंतर आता वेळ होती पुन्हा एकदा बॅटरी चार्ज करण्याची. आम्ही आलो रामोजी फिल्म सिटीच्या अशा भागात जो मुलांचा सर्वात लाडका आहे, किड्स ॲडव्हेंचर झोन. समोरची ती खेळणी आणि मुलांचा जल्लोष पाहून आम्हीही आमचं मोठेपण विसरून गेलो. भरपूर खेळ, भरपूर मस्ती आणि अनलिमिटेड आनंद. मुलांनी आपली हौस पूर्णपणे फेडून घेतली. खरंच रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रत्येक वयोगटासाठी काहीतरी खास दडलेलं आहे.
दिवस मावळतीला आला होता, पण रामोजी फिल्म सिटी मधला उत्साह मात्र शिगेला पोहोचला होता. कारण वेळ झाली होती दिवसाच्या सर्वात मोठ्या आकर्षणाची, ती म्हणजे ग्रँड कार्निवल परेड. चकाकणारी रोषणाई आणि संगीताच्या तालावर ही भव्य गाडी आमच्या दिशेने येऊ लागली. बघा किती भव्य आहेत हे रथ. त्यावर बसलेले हे कलाकार, त्यांचे ते अतरंगी आणि रंगीबेरंगी पोशाख पाहून डोळ्यांची पारणे फिटली. प्रत्येक कलाकाराचा तो उत्साह आणि त्यांची ती नजाकत पाहण्यासारखी होती. जणू काही एखादं स्वप्नवत जगच रस्त्यावर अवतरलं होतं. फक्त गाड्याच नाहीत, तर तिथे सुरू असलेला धमाकेदार डान्स शो, संगीताचा ठेका असा होता की आमचेही पाय आपोआपच थिरकायला लागले. आम्ही सर्वजण या वातावरणात पूर्णपणे हरवून गेलो होतो. संपूर्ण परिसर आनंदाने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला होता. हा कार्निवल म्हणजे आमच्या पूर्ण दिवसाच्या सहलीचा एक शाही समारोप ठरला. रोषणाई, संगीत आणि कलेचा हा अनोखा सोहळा कायमच मनात घर करून राहिला. खरोखरच रामोजी फिल्म सिटीची ही जादू अद्भुत आहे. कार्निवलचा उत्साह कमी होते न होते तोच समोर वाजायला लागला डीजे. मग काय, त्या जबरदस्त बीट्स वरती पाय थिरकायला वेळ लागलाच नाही. सर्व पर्यटक आपला सगळा थकवा विसरून डान्स फ्लोअरवरती उतरले होते. फक्त आम्हीच नाही, तर तिथे असलेले सर्वच जण उत्साहाने बेभान होऊन नाचत होते. ही खरी रामोजी स्टाईल सेलिब्रेशन आहे. दिवसभराच्या प्रवासाचा यापेक्षा चांगला शेवट दुसरा असूच शकत नाही. काय एनर्जी आहे बघ. बघता बघता संध्याकाळचे 7 वाजले आणि आता वेळ झाली होती या स्वप्नवत नगरीचा निरोप घेण्याची. दिवसभरात आम्ही इतकं काही पाहिलं होतं की मन तृप्त झालं. आता आम्ही बसमध्ये बसून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. बस पुढे सरकत होती आणि बाहेरचं दृश्य पाहून पुन्हा एकदा आमचे डोळे दिपून गेले. रात्रीच्या वेळी रामोजी फिल्म सिटी जणू दिव्यांनी न्हावून निघाली होती. वरच्या बाजूला केलेली ती अप्रतिम लाइटिंग आणि चकाकणारा प्रत्येक कोपरा, असं वाटत होतं की हा प्रकाश आमच्या सोबतच घरी येतोय. कलेची ही पंढरी रात्रीच्या वेळी अधिकच तेजस्वी आणि भव्य वाटत होती. थकवा तर होताच, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद आणि आठवणींचं गाठोडं आमच्या सोबत होतं. खरंच हा प्रवास आमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रवासांपैकी एक ठरला. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा हा रामोजी फिल्म सिटीचा प्रवास? आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या आणि फिरत राहा.